हे बघा, मलाही तेच वाटतंय, तुम्ही ना त्रास लपवून ठेवण्याचा प्रयत्न करताय. अहो नाही, असं काही नाहीये. हे बघा ना, माझी बोट पण हलतायत आणि हे मनगट पण हलतंय. हो, म्हणजे थोडी प्रगती आहे, पण हात पूर्णपणे बरा झालाय असं नाहीये ना. आणि मी तुम्हाला मागेही सांगितलं आणि आताही तेच सांगतोय की यात खूप रिस्क आहे हो, आणि या क्षणी स्पर्धेत भाग घेणं अतिशय धोक्याचं आहे हो. आणि तरीही तुम्ही आता एवढ्या हट्टाने स्पर्धेत भाग घेतला आणि संबळ वाजवला, तर त्याचे जे काही हातावरती परिणाम होतील ते मला असं वाटतं की आयुष्यभर दिसतील. मुक्ता, अगं ते एवढं तळमळीने सांगतात तर कशाला विषयाची परीक्षा घ्यायची? अहो बोलून बोलून माझ्या तोंडाला फेस आला, पण ही पोरगी ऐकतच नाही ना. नाही, ही असं ऐकणार नाही. मुक्ता, मी तुला स्पर्धेला घेऊनच जाणार नाही. अहो असं काय करताय? हो, हिरकणीनी जर कडा उंच आहे, उतरायला धोका आहे म्हणून कच खाल्ली असती तर ती तिच्या बाळापर्यंत पोहोचू शकली असती का? डॉक्टर, ही स्पर्धा आहे ना, ही माझ्यासाठी बाळ आहे आणि मला तिथपर्यंत काय करून पोचायचंय म्हणजे पोचायचंय. आणि तुम्ही जर मला मुंबईला घेऊन जाणार नसाल ना, तर मी एसटी न जाईन. एसटी न? नाहीतर मग बसनी जाईन. मुक्ता, एसटी म्हणजे बस हे मला माहिती आहे, पण तू एसटी ने का जाशील? मला नाही माहित. अगं काय करून मी जाणार म्हणजे जाणार. आई, मला काय वाटतं की आपण मुक्ताला दादांबद्दल सगळं खरं खरं सांगून टाकूया. म्हणजे तिनं रावसाहेबाचं टेन्शन बी घ्यायचं आणि स्पर्धा गेल्याचं दुःख संकट घेऊन फिरायचं. ह्यो कुठला तोडगा आहे? हो पण आई, चुकीच वागते ती, वेडेपणा आहे हा. ह्यो येडेपणा नाही, अगं एका सच्च्या कलाकाराची जिद आहे. बघा आजी, मला सगळं समजतंय, पण तुम्ही सगळे विचार करा ना. मुक्ता जर स्पर्धेला जाणार असेल तर तिच्यासोबत मला जाणं भाग आहे. आणि जोपर्यंत दादा घरी येत नाहीत ते ठीक आहेत की नाही याची मला 100% खात्री होत नाही ना, तोपर्यंत मी हे घर सोडून नाही जाऊ शकत. आणि समजा मी ठरवलं की मी मुक्तासोबत जात नाही तर ती अण्णांसोबत जाईल, आणि तिचं असं म्हणणं आहे की मी बसनी जाते. म्हणजे तुम्हीच विचार करा, तिच्या हाताला एवढं लागलंय, बसमध्ये तिला किती त्रास होईल. खरं ना, अशा परिस्थितीत आपण सगळे तिच्या बरोबर असायला हवं होतो. आपण ताकद द्यायला हवी ती तिला. परिस्थिती जशी आहे ना, तेव्हा पण सतत परीक्षा बघतोय आपली. हॅलो. काळजी करू नको सारंग. अगं, तुला भेटण्यासाठी आम्ही सगळेजण किती तरसलो होतो, आता काय सांगू तुला. पण मुक्ता, तुझा हात हे कसं वाजवणार आहेस तू? आम्ही पण लई सांगितलं तिला, पण ती तिचा हट्टच सोडायला तयार नाही ना. ह्यो हट्टच तिची जिद्द आहे आणि ही जिद्दच तिला लढायची ताकद देणार आहे. आणि या लढवया कलाकारांचा वारसा सांगणाऱ्या या महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेतलाय तिनं. तापानं फणफणलेलं असताना सुद्धा घरातला नुकताच जवळचा माणूस गेलाय हे माहित असून बी रंगमंच न सोडणारे कलाकार ह्याच मातीत जन्माला आलेले आहेत. अगं इतकंच काय, मोडलेला पाय घेऊन अदाकारी करणारे, 9 महिन्याचं वाढलेलं पोट घेऊन नाचणाऱ्या बाया बी ह्या महाराष्ट्राच्या भूमीतच जन्माला आलेल्या आहेत. लई ताकद असती या मंचात. तू निस्ती मंचावर उभी राहिलीस की तुझं दुखणं तू समजा विसरून जाशील. आज या स्पर्धेत तू संबळ वाजवून त्या थोर कलावंताच्या दिंडीत सामील होऊन तुझ्या कर्तृत्वाची पताका अशी नाचवणार आहेस. लाव झेंडा. आजी, तुम्ही पण त्याच दिंडीतले महान कलाकार आहात. तुमचा आशीर्वाद आहे ना, हीच माझी ताकद आहे. तुमच्या बोलण्यानं लई हुरूप आला. नाही, फक्त आमचे आशीर्वाद असून काही उपयोगाचं नाही, देवी आईचे पण आशीर्वाद हवेत ना. आपण सगळ्यांनी नमस्कार करूया तिला आणि मुक्तासाठी आशीर्वाद मागूया तिच्याकडे. आणि संबळाची पण पूजा करून घेऊ. हो हो. गुलगुली दाढी, ही टोपी याची हाय. रावसाहेब नगरकर झालं की नाही? नाही नाही नाही, असं नाही का, माझं बोलून झालंय.
डॉक्टर का नाही रावसाहेब नगरकर. काय करतेस तू हे इंजेक्शन देऊ नकोस मला तू. कसा हे तू करू नकोस, खूप महागात पडेल तुला. बाळाला डॉक्टरने सांगितले पोलिओचा डोस द्यायला. द्यायला पाहिजे की नाही, नाही ते माझं डोळा पडशील. हो देऊन टाकतो. हा काय नाही, चूक होते तू चूक एवढे होते बघा. आता नाही इंजेक्शन नाही. कशा काय निघलं माझं बाळ निघलं. येतो आता. ध्यान ठेव, गप्पा बिप्पा मार, कळलं का? मी असा दिसायचो डाळीमध्ये. मी पहिलाच बघितलं. सर यांनी उशिरा रिपोर्टिंग केलंय. हे बघा, हे आमचे आयोजक आहे, तुम्ही यांच्याशीच बोला. सर सर नमस्कार, मी मुक्ता शिंदे नगरकर, संबळ वादक आहे. अहो लई लांबून आले, जीव तोडून या दिवसाची वाट बघितली. दया करा, मला वाजवू द्या. तुमच्या हाताला तर प्लास्टर आहे, मग तुम्ही वाजवणार कशा? अहो नाही, तुम्ही त्याची काळजी नका करू. एकदा का संबळ गळ्यात आलं ना की दुखणे लगेच बरं होईल. ठीक आहे, मी तुमची जिद्द समजू शकतो, पण हे रिस्की आहे. तुम्ही बाकीच्यांनी तिला समजून का ना सांगितलं? अहो आम्ही मस्त सांगितलंय, पण तेच ऐक ना. कसं ऐकणार सर? लोकांनी एका स्त्री संबळ वादकाचं वादन ऐकावं, मावं म्हणणं ऐकावं म्हणून एवढी धडपड करून इथपर्यंत पोहोचले. आता तुम्ही असं नका करू, काहीतरी करा, मला वाजवू द्या. मी हात जोडते. ठीक आहे, मी तिला परमिशन देतो. पण तिच्या हाताला जर इजा झाली तर सर्व जबाबदारी तुमची राहील. वय चालन. चालेल सर, सगळी जबाबदारी आमची. तसं तुमच्यापैकी कोणाला तरी लिहून द्यावं लागेल. हो 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 सर, मी लिहून देतो. मी लिहून देतो ना. मी पण देतो. ठीक आहे सोनाली, यांचं रिपोर्टिंग करून घे आणि यांना ग्रीन रूम दाखवून दे. ओके ओके सर. थँक्यू सर, थँक्स अ लॉट. धन्यवाद. प्लीज प्लीज. मुक्ता सारंग नगरकर. इथे साईन करा. हे बघा, घाई करा, तुमच्याकडे फार कमी वेळ राहिला आहे. ऑल द बेस्ट.
हा? आणि त्याच्यानंतर मग आणखी 2-3 काही फेऱ्या होणार आहेत असं म्हणले. आणि ते काय त्यानंतर काय सवाल जवाब काहीतरी जुगलबंदी असं पण काय काय म्हणले ते. आता ह्याचा काय आपण रियाजच केला नाही. कसं काय करावं आता? पण अण्णा आता करायचं काय? आता काय काय मी काय म्हणते, आपण आधी पहिल्या फेरीकडे लक्ष देऊया. या बलात्कारामुळे मामा हात लई जड झालाय, मनगटच झालं ना, फक्त बोट हलत्यात. हे आधी काढूयात आपण, मग मला चांगलं वाजवता येईल. हे मुक्ता ऐक ना ग, ते प्लास्टर काढलं ना तर तुझ्या हाताला आणखी त्रास होईल. नाही होणार, आणि झालं तरी होऊ द्या, आपण नंतर बघू. तुम्ही आधी काढा तर बरं. कसं काढ कसं काढू मी बघतो. मी आलो जरा. कोणाला विचारावं, इथं तर कोणीच नाही. अण्णा ठीक आहे, हे ट्राय बघा जमते का. सावकाश आहे होईल. आपला पुढचा स्पर्धक आहे साताऱ्यावरून आलेला आर्यन पाटील. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्याचे स्वागत करूया. आणि आर्यननी निवडलंय त्याचं वाद्य ढोलकी. ढोलकी म्हटलं की आपल्या सगळ्यांना आठवते ती लावणी. परंतु आज आपले मान्यवर परीक्षक इथे उपस्थित आहेत. मी नंदेश उमप यांना विनंती करतो की ढोलकी या वाद्याचं वैशिष्ट्य तुम्ही आम्हा प्रेक्षकांना सांगाल. महाराष्ट्राच्या परंपरेमधलं अगं मुक्ता, मी म्हणत होतो ना, हे किती शार्प लागलं. तू किती हट्ट करते सर, ऐकतच नाहीयेस तू. नाही, किरकोळ आहे. अगं तू हात काढ. तुम्ही कापा. हात काढ. किरकोळ आहे, तुम्ही कापा बरं. अगं मुक्ता हात काढ. तुम्ही कापा म्हणता ना. नाही मुक्ता, अगं मी काही ऐकणार नाही. काय किरकोळ आहे यार. किरकोळ आहे, एवढं काय नाही झालंय. कापा. मुक्ता ऐक आता, बस. तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुम्ही कापा. मी म्हणते ना कापा. आणि आता आपण बोलूयात आपल्या स्पर्धेतल्या शेवटच्या आणि एकमेव स्त्री स्पर्धकाला, जिचं नाव आहे मुक्ता शिंदे नगरकर. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण तिचं स्वागत करूया. मुक्ता शिंदे नगरकर. मुक्ता, अगं नाव पुकारून राहिले, काय करायचं?
तुम्ही कापताय खरं, पण ते होतंय का? कापलं जातंय का? त्याचा काही उपयोग होतोय का? काय करायचं आता? तुम्ही प्रयत्न करत राहा. मुक्तता काय येत नाहीये. अरे बाबा, स्पर्धा आहे ही, आणि स्पर्धेला एवढा वेळ लागून चालत नाही, है की नाही? अरे बोलवा लवकर. हो, स्पर्धा स्पर्धेप्रमाणे घ्या ना. हो, हा उत्सव थोडी चालू आहे. मुक्ता शिंदे नगरकर पुढची स्पर्धा तयार नाहीये का? माफ करा, मी आलो. आयोजकांच्या माहितीनुसार मला असं कळलंय की स्पर्धेतली जी शेवटची स्पर्धक होती मुक्ता शिंदे नगरकर, तर या स्पर्धकाच्या हाताला इजा झाली आहे, त्यामुळे कदाचित तिने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. आपण या स्पर्धेच्या नियमांनुसार या स्पर्धकाचं 3 वेळा नाव पुकारूया. या नंतरही जर ही स्पर्धक आली नाही तर मग आपण तिला या स्पर्धेतून बाद ठरवूया. मी पुन्हा एकदा तिचं नाव पुकारतो. आपली या स्पर्धेची शेवटची स्पर्धक आणि एकमेव स्त्री स्पर्धक मुक्ता शिंदे नगरकर इथे उपस्थित असेल तर तिने मंचावर यावं. आई, मुक्ताताईने माघार घेतली का ग? मला पण तीच भीती वाटत होती. नाही जमणार तिला. मी पुन्हा एकदा नाव पुकारतो. मुक्ता शिंदे नगरकर, संबळ. अशा पद्धतीचा हे जे जनांगण आहे, हे 9 ग्रहाचं हे जे अपत्य आहे संबळ, हे परशुरामापासून सुरू झालेलं आहे. आणि ते कुळस्वामिनी आई तुळजाभवानी, माता जगदंबा, लक्ष्मी, रेणुका आणि सप्तशृंगी या 3.5 शक्तिपीठामध्ये संबळ हे वाद्य महाराष्ट्रात वाजवले जाते. वाह, जोरदार टाळ्या. आणि तुमची वेळ सुरू होतीये आता. असं असून सुद्धा तुम्ही जर दुसऱ्यापेक्षा सरस असाल तर निश्चितच तुमची दखल घेतली जाईल. 4थं आणि शेवटचं नाव आहे
मुक्ता शिंदे नगरकर संबळ. अप्रतिम आणि मंत्रमुग्ध करणारा हा सगळा सोहळा आपण पाहतोय आणि या स्पर्धेची चुरस आता वाढत चालली आहे. हे सगळे स्पर्धक अप्रतिम अशी त्यांची कला इथे सादर करत आहे. यानंतर पुढची फेरी सुरू होणार आहे, आव्हानात्मक फेरी, ज्या फेरीमध्ये हे सगळे स्पर्धकच एकमेकांना आव्हान देणार. काही खाल्लंय का? हो हो खाल्लंय. या 2 गोळ्या त्यांना लवकर द्या. गजा पाणी घे. मुक्त त्याच्या सावकाश सावकाश. अतिवेदनेने त्यांना हा त्रास झाला आहे. त्यांना आरामाची खूप गरज आहे. आता त्यांना चांगला आराम करू द्या, नाहीतर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची ही वेळ येऊ शकते. बरं, पण ते पाण्याची पट्टी ठेवत राहा. हा वय वय मी घेऊन येते. हा आली. चला चला मी निघतो.
अण्णा मुक्तताईला आता स्पर्धा नाही करता येणार. अजिबात नाही. पुढच्या 5च मिनिटात अंतिम फेरी सुरू होणार आहे. सर्व स्पर्धकांनी तयार राहायचं. मला वाटत तिला नाही म्हणजे नाही. आता कुणी माया पुढे हट्ट करायचा नाही, नाहीतर माया एवढी वाईट कुणी नाही. हो, तिचा चेहरा बघा, ती हाताकडे बघा, कसं झालंय ते. अगं तिच्यासाठीच सांगतोय मी तुला. नंतर जाग आली आणि तिला कळलं स्पर्धा होऊन गेली तर तिला किती वाईट वाटल ग. वाटू द्या. वाईट वाटल्या ना तिचा जीव जाणार नाहीये, पण या अवस्थेत तिथं स्पर्धेत वाजवायला उभी राहिली ना तर तिच्या जीवाचं नक्की काहीतरी बरं वाईट होईल. बस. मगाशी डॉक्टर चंदन शेवे म्हणाले की मुक्ता एक स्त्री आहे किंवा तिच्या हाताला जखम झाली आहे म्हणून सहानुभूती म्हणून तिला हे पारितोषिक दिलं जात आहे असं अजिबात नाही. तुम्ही सर्वांना तिचा परफॉर्मन्स पाहिला, तिचं सादरीकरण पाहिलं, तिच्या वेदना तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. तरी देखील ती थांबली नाही. तिची कला तिने जोमानं सादर केली. तिच्या चेहऱ्यावर तिचं दुःख स्पष्ट दिसत होतं, तरी देखील ती वाजवत होती. खरं सांगू नंदेश, आतापर्यंत आयुष्यामध्ये भरपूर कलावंत पाहिले, पण मुक्ता काही वेगळंच रसायन आहे. अहो, हे घनवाद्य वाजवण्याची मक्तेदारी पुरुषांकडे आहे, परंतु पुरुषांची मक्तेदारी तिने मोडीत काढली आणि हातामध्ये संबळ घेऊन आई देवी शक्तीचा जागर तिने इथे घातला. मला असं वाटतंय मुक्ताला या रंगमंचावर बोलवलं पाहिजे. बिलकुल. ये बेटा मुक्ता, ये बाळा. तिची सहनशीलता, तिचा संघर्ष, तिची जिद्द या त्रिवेणी चित्रावरती तिची कमांड आहे. मला असं वाटतंय या अनुषंगाने या मंचावरती खंडोबाला साकडं घातलं पाहिजे आणि या मुलीसाठी वारी मागितली पाहिजे. अगदीच. मल्हारी मोत्यानं द्यावी भरून, मल्हार वारी मोत्यानं द्यावी भरून, मल्हार वारी मोत्यानं द्यावी भरून, समरप्ता वारी मोत्यानं द्यावी भरून, दयाळ वारी मोत्यानं द्यावी भरून. नाहीतर देवा देवा मी जातो दुरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून, मल्हार वारी मोत्यानं द्यावी भरून, समरप्ता वारी मोत्यानं द्यावी भरून, दयाळ वारी मोत्यानं द्यावी भरून. गड जेजुरीचे आम्ही रहिवासी झेंडा पाहिला दुरून, झेंडा पाहिला दुरून, या देवाचा झेंडा पाहिला दुरून, या मालूचा झेंडा पाहिला दुरून, मल्हार वारी मोत्यानं द्यावी भरून, समरप्ता वारी मोत्यानं द्यावी भरून, दयाळ वारी मोत्यानं द्यावी भरून. नाहीतर देवा मी जातो दुरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून, मल्हार वारी मोत्यानं द्यावी भरून, समरप्ता वारी मोत्यानं द्यावी भरून, दयाळ वारी हे मोत्यानं द्यावी भरून. वा 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 वा.
दुष्ट संबळवादी. पुढे जाऊन त्यांना दम्याचा त्रास सुरू झाला म्हणून ते संबळ वाजवू शकत नव्हते. नाहीतर आज ते भारतातले सगळ्यात उत्तम संबळवादक म्हणून त्यांची ओळख झाली असती. एवढी ताकद आहे त्यांच्या वादनात. त्यांचे स्वप्न मला पूर्ण करायचं होतं. माझी एक इच्छा आहे आज त्यांचा पण सन्मान व्हावा. अगं मग बोलव की त्यांना. अण्णा या. अण्णा अण्णा ऐका ना, तुम्ही वरती जा, तुमचा क्षण प्लीज. तुम्ही तिचे बाप देखील आणि गुरु देखील आला. तिने मिळवलेला सन्मान हा तिचाच नव्हे, या रंगमंचाचा देखील सन्मान आहे. आणि ही ट्रॉफी एका बापानं एका लेकीला दिली पाहिजे असं आम्हा सगळ्यांना वाटतं. जिंकली रे, जिंकली. अरे माई आत्माराम शिंदेची मान जिरा भवानी उंच केली माय मुक्तानं. अरे माई पुरी जिंकली, माई मुक्त जिंकली. असं कसं काय ओरडताय? असं कसं नाही, आता किती ओरडू ते सांग. अरे साऱ्या गावाला मी ओरडून सांगणार आहे, माया मुक्ताचा विजय त्यांना समजला पाहिजे. अख्ख्या गावाला समजलं पाहिजे. मुक्तताईने नुसतं आपलंच नाही तर अख्ख्या गावाचं नाव मोठं केलंय. हा मी पण येणार, समोर वाजन नाचून सांगणार. हा सांग सांग सांग. ए मुक्ता जिंकली. काय मी पण येतो, मला पण माझा घसा मोकळा करायचाय. बघा बघते तू पण चल. मी मुक्ताचा आनंद तिने मिळवलेली ती ट्रॉफी दोन्ही बघायची मला लई घाई झाली. करते, फोन करते सारंग. आणि मला बी तिच्या संग बोलायचंय. स्पीकर वरच ठेवते. हा सारंग, आई बोलते. हाय ऐक ना, तुम्ही दोघ जण इकडे या ना निघून वाड्यावर. होय होय, आम्ही खूप आतुरतेने वाट बघतोय रे तुझी. आम्ही अजिबात वाट बघत नाही होत. हो, मुक्ता इथेच आहे. मुक्ता, आई तुला वाड्यावर यायला म्हणते. मोठी आई वाड्यावर नाही येऊ शकत. हा का नाही येऊ शकत? आम्ही तुझ्यावर संशय घेतला, आम्ही तुझ्याबद्दल गैरसमज मनात ठेवला म्हणून रागवलीस होय? नाही आजी, असं काही नाहीये. ये लेकरा, माझं चुकलंय, मला या म्हातारीला माफी कर ग. असं नका बोलू आजी. असं रागवू नगस, ये ना लवकर. माई पण लय इच्छा आहे, पण मी दिलेला शब्द नाही ना मोडू शकत. मी काय म्हणते, त्यापेक्षा तुम्हीच इकडे येता का? नाही, आम्ही दोघे नाही येणार आहोत तिकडे. मुक्ता, हे घर तुझं आहे आणि तू इथे यायला हवंस. म्हणजे आमची इच्छा आहे ते आम्ही तुला सांगितलं. तुझी इच्छा असेल तर ये, तुम्हाला राहू दे. मोठी आई असं नका बोलू, मला पण वाटतच असेल ना.
पण मी काहीच नाही करू शकत आहे. बरोबर आहे. नाहीतर मला रेणुकाच्या घरी सांगावं लागेल फोन करून. मग का येत नाहीयेस तू? ते दुसरे ते सगळे विचार डोक्यातनं काढून टाक आणि तू घरी ये परत आता. अगं का मग बोलतेस तू असं? हा, हे घर तुझं आहे ना? मुक्ता, बाकीचा सगळा विचार सोडून दे आणि घरी निघून ये तू. आता तुझे दादा असते तर त्यांनी काय केलं असतं माहितीये? सरळ इकडनं तुझ्या घरी आले असते आणि तुला गाडीत घालून जबरदस्तीने इथे घेऊन आले असते. अगं इतकंच नव्हं तर तुझ्या घरापासून इथं वाड्यापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढली असती. खरंच केलं असतं असं. आता रावसाहेब घरात नसला म्हणून काय झालं? त्याची आई आहे की तिथे. ये लेकरा, ये ना लवकर. कमीच येऊ तिकडं. आजी, तू आता गप्पच बस. लय ऐकून घेतलं तुझं. आता म्याच येते तुला न्या तिकडं. फोन बंद कर.